तुमचं मूल एखाद्या विषयाचं पुस्तक उघडतं, 2-4 पानं पाहतं आणि लगेच म्हणतं हा विषय मला जमत नाही. काही मुलं तर प्रश्न पाहण्याआधीच म्हणतात हे खूप कठीण आहे. पण खरंच तो विषय कठीण आहे का, की मुलाच्या मनात त्या विषयाबद्दल भीती तयार झाली आहे? कारण एकदा मुलाला वाटायला लागलं की मला हे जमणार नाही, तर तो प्रयत्न करण्याआधीच मागे सरकतो. आज आपण जाणून घेणार आहोत मुलाला कठीण विषयाची भीती वाटण्याची 5 महत्वाची कारणे आणि त्यावरील उपाय. चला तर विद्यार्थ्यांनो, नंबर 1, सुरुवातीलाच मूलभूत गोष्टी स्पष्ट नसतात. कठीण विषय अचानक कठीण होत नाही. कधी कधी त्यामागे एखादी मूलभूत संकल्पना अपुरी समजलेली असते. उदाहरणार्थ, गणिताचा पुढचा टॉपिक समजत नाही कारण मागचा बेसिक कन्सेप्ट नीट स्पष्ट झालेला नसतो. मग नवीन धडा सुरू झाला की एकावर एक अडचणी वाढत जातात. उपाय, मुलाला पूर्ण धडा पुन्हा शिकवण्याऐवजी आधी विचारा यात तुला नेमकं काय समजत नाही, मग त्या एका बेसिक पॉइंट पासून सुरुवात करा. नंबर 2, पहिल्या काही चुका मनात राहतात. मुलाने एखाद्या विषयात काही प्रश्न चुकवले किंवा टेस्ट मध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर काही मुलांच्या मनात एक विचार तयार होतो, हा विषय माझ्यासाठी नाही, आणि पुढच्या वेळी पुस्तक उघडतानाच भीती वाटते. उपाय, मुलाला त्याच्या जुन्या चुका आठवून घाबरू नका. त्याऐवजी सांगा आधी काही प्रश्न चुकले होते पण आता एक एक गोष्ट सुधारूया. मुलाला प्रगती दिसली की भीती कमी होण्यास मदत होते. नंबर 3, विषय एकदम मोठा वाटतो. काही मुलांसमोर आज पूर्ण चॅप्टर कर असं सांगितलं की त्यांना सुरुवातच करावीशी वाटत नाही, कारण पूर्ण चॅप्टर म्हणजे त्यांना खूप मोठं काम वाटतं. उपाय, मोठा धडा छोट्या भागात विभागा. उदाहरणार्थ, आज फक्त एक कन्सेप्ट, नंतर 2 सोपे प्रश्न, मग एक सराव प्रश्न. छोटी सुरुवात झाली की पुढचा टप्पा सोपा वाटू शकतो. नंबर 4, इतरांशी तुलना केल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. तुझ्या मित्राला येतं, तुला का येत नाही, तो एवढे गुण मिळवतो, तू का नाही, अशी तुलना मुलाला प्रेरणा देईलच असं नाही. उलट काही मुलांच्या मनात मी कमी आहे असा विचार निर्माण होऊ शकतो. उपाय, इतर मुलाशी तुलना करण्याऐवजी मुलाची तुलना त्याच्या स्वतःच्या कालच्या कामाशी करा. विचारा गेल्या आठवड्यापेक्षा आज तुला काय जास्त येतं. ही तुलना मुलाला पुढे जाण्यास मदत करते. नंबर 5, फक्त कठीण प्रश्नांचा सराव केल्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. काही वेळा मुलाला सुरुवातीपासूनच कठीण प्रश्न दिले जातात. एका मागोमाग एक प्रश्न चुकतो आणि मुलाला वाटतं मला काहीच येत नाही. उपाय, सरावाची सुरुवात सोप्या प्रश्नापासून करा, मग मध्यम पातळीचे प्रश्न आणि शेवटी कठीण प्रश्न. यामुळे मुलाला प्रत्येक टप्प्यावर हो हे मला येतं असा अनुभव मिळतो आणि हळूहळू कठीण प्रश्नांची भीती कमी होऊ शकते. प्रिय पालकांनो आणि विद्यार्थ्यांनो, कठीण विषयाची भीती म्हणजे मुलगा कमजोर आहे असं नाही. कदाचित त्याचा पाया कुठेतरी अपुरा आहे, कदाचित एखादी जुनी चूक मनात आहे, कदाचित विषय खूप मोठा वाटतोय किंवा त्याचा आत्मविश्वास कमी झाला आहे. म्हणून मुलाला तुला हे जमतच नाही असं म्हणण्याऐवजी विचारा यात नेमका कोणता भाग तुला कठीण वाटतो, आपण तो एकत्र सोडूया. लक्षात ठेवा, कठीण विषय बदलण्यापेक्षा तो शिकण्याची पद्धत बदलली तर मुलांचा आत्मविश्वास बदलू शकतो. तुमच्या मुलाला सर्वात जास्त कोणता विषय कठीण वाटतो, मॅथ, सायन्स, इंग्लिश का सामाजिक शास्त्र किंवा इतर कोणता विषय? कमेंट मध्ये विषयाचं नाव लिहा. हा व्हिडिओ त्या पालकांपर्यंत नक्की शेअर करा ज्या मुलाला एखाद्या विषयाची भीती वाटते. अशाच स्टुडंट डेव्हलपमेंट, फाउंडेशन लर्निंग आणि बोर्ड एक्झाम साठी सक्सेस फाउंडेशन अकॅडमीला सबस्क्राईब करा, फॉलो करा.